हॅलो स्टुडंट्स, गिरवाणवादीमध्ये परत तुमचं स्वागत आहे. 8वीसाठीचा पुढचा चॅप्टर आहे हा चित्रपदकोश. चित्रपदकोश म्हणजे नावावरनं समजते तुम्हाला की चित्र दिलेली आहेत आणि त्याची संस्कृत नावं दिलेली आहेत. म्हणजे इतर ज्या वस्तू किंवा फुलं फळं यांना संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं ते आपल्याला इथे सांगितलं गेलं आहे. तर बघूया काय आहे. पहिले आहे फलानी. फलानी म्हणजे फ्रूट्स किंवा फळे. फर्स्ट आहे आम्रम. इथे आता लक्षात ठेवायचं की नेहमीप्रमाणे थोडासा फरक आहे संस्कृत रायटिंगमध्ये की काही उच्चार हे अर्धे आपण करतो, त्याला आपण हलंत उच्चार म्हणतो. जसं की आम्रम असं म्हणत नाही आहे मी इथे. काय म्हणते आहे तर मला इथे स्ट्रोक दिलेला आहे, म्हणजे अर्धाच म इथे आहे म्हणून त्याला म्हणायचे आम्रम. आम्रम म्हणजे आंबा. आता हे पाठ कसं करायचं तर तुम्ही त्याचं मीनिंग लिहू शकता वरती आणि मग खाली शब्द 3 वेळा लिहून पाठ करता येईल. तर प्रत्येक शब्द एक एक अर्थवरती लिहायचं आहे, खाली संस्कृत नाव लिहायचं आहे आणि ते 3-3 वेळा रिपीट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पाठांतरासाठी करू शकता, कारण की एक्झाममध्ये आपल्याला चित्र येणार आहे अशा प्रकारचं आणि मग तुम्हाला त्याचं संस्कृत नाव लिहायचं असतं. पुढे आहे कदली. कदली म्हणजे काय तर बनाना. बनाना और मराठीमध्ये त्याला म्हणतात केळी. नंतर आहे सेवम. सेवम म्हणजे सफरचंद किंवा ॲपल. अशा प्रकारे तुम्ही पेन्सिलने तिथे नाव लिहून घेऊ शकता, मी सांगते तशा प्रकारे पुस्तकात, आणि मग नंतर हे पाठ करता येतं आपल्याला. सेवम. सेवम म्हणजे सफरचंद. कलिंगडम दिस इज म्हणजे वॉटरमेलन. नंतर आहे मधुकर्कटी. मधुकर्कटी इज पपया किंवा मराठीमध्ये त्याचं नाव आहे पपई. पुढे आहे नारंगम. नारंगमसाठी लेमन किंवा आपण ह्याला लिंबू म्हणजे संत्रवर्गीय हे एक फळ आहे. पनसम. पनसम बघा तुम्ही, मराठी फणस शब्दासाठीचाच शब्द जसा आहे हा पनसम, त्याचंच अध्यारूत असं फणस आलेलं आहे. आणि याचं इंग्लिशमध्ये नाव येईल जॅकफ्रूट. पुढचं चित्र आहे डाळिंबाचं. त्याला संस्कृत शब्द आहे दाडिमम. दाडिमम और पोमोग्रेनेट किंवा याला म्हणतात डाळिंब. तर अशा प्रकारे ही इथे पहिली शब्दावली आपण म्हणू शकतो की कंप्लीट झाली आहे. नंतर आहे पक्षिणः. पक्ष्यांचं इथे चित्र दाखवली आहेत. पक्षिणः, पक्षी हा एकवचनी शब्द आहे आणि त्याचं पक्षिणः हे अनेकवचनी रूप आहे. खूप पक्षी आहेत म्हणून त्याचं अनेकवचन दिलं आहे इथे पक्षिणः. आता नेहमीचा परिचित असा पक्षी आहे पहिला काकः. काकः म्हणजे कावळा. और in English we say it as crow. चटका. चटका means चिमणी किंवा स्पॅरो. नंतर आहे शुकः. शुकः म्हणजे पोपट और पॅरट वी कॅन से. नंतर आहे कपोतः. कपोतः हे कबुतरासाठी शब्द आहे हा. और पिजन वी कॅन से. दिस इज पीकॉक. मयूरः. मयूरः म्हणजे मोर. आणि बकः. बकहला इंग्लिश आहे क्रेन किंवा मराठीत आपण म्हणतो ह्याला बगळा. ठीक आहे. नंतर आहे सारिका. सारिका म्हणजे मैना, जी आपण कधी कधी मैनाही म्हणतो ह्याला, तर तिचं नाव येईल सारिका. संस्कृतमध्ये त्यासाठी शुकसारिका असं पोपट आणि मैना अशी त्यांची जोडी असते. नंतर आहे श्येनः. श्येनः म्हणजे मराठीत ससाणा और इन इंग्लिश वी कॉल इट ॲज हॉक. तसंच पुढे आहे हंसः. हंसः म्हणजे स्वॅन आणि मराठीत तर आपण हंसच वापरतो शब्द हंसासाठी. तर अशा प्रकारे इथे पक्ष्यांचं वर्णन केलं आहे.
तर पाठांतर कसं करायचं, तर चटका चटका अशा प्रकारे 3-3दा तुम्ही शब्द लिहून हे पाठ करू शकता. आणि विशेष लक्ष कुठे द्यायचं आहे, तर उकार मयूरहमध्ये उ पहिला आहे किंवा सारिकामध्ये री पहिला आहे. तर ह्या ज्या चुका होतात इथे तुमचे मार्क जाऊ शकतात, तर त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. तसंच विसर्ग विसरायचं नाही, कारण की ही सगळी प्रथमा एकवचनाची रूपं आहेत, म्हणून त्याला विसर्ग अत्यंत आवश्यक आहे. आता पुढची लिस्ट आहे वन्य पशवः. वन्य पशवः म्हणजे काय म्हणू शकतो आपण, तर वाईल्ड ॲनिमल्स. बघा, वाईल्ड ॲनिमल्सचे वेगळा गट त्यांनी इथे केलेला आहे. वन्य प्राणी पहिलं दाखवलं आहे सिंह. सिंह तर मराठीत पण आपण त्याला सिंह म्हणतो, त्यामुळे सोपं आहे त्याचं स्पेलिंग लिहिणं. और इन इंग्लिश इट इज लायन. नंतर आहे भल्लुक. आता मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अस्वल. और इन इंग्लिश इट इज बेअर. बेअर म्हणतो की नाही, हिंदीमध्ये त्याला भालू म्हणतो, तोच त्याचं ओरिजिनल नाव आहे संस्कृतमधलं भल्लुक. नंतर शशः. शशःवरून आपल्याकडे ससा असा शब्द तयार झाला आहे, आणि शशः मीन्स रॅबिट इट इज. पुढचा शब्द आहे गजः. गजः मीन्स यू कॅन सी इट इज एलिफंट किंवा हत्ती. मराठीत पण आपण गजराज म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये गज आणि हत्ती असे दोनही शब्द आपण वापरतो. वृकः म्हणजे वुल्फ. व्याघ्रः म्हणजे टायगर. व्याघ्रचाच सोप्पा मराठीमध्ये शब्द झालेला आहे वाघ. ओके, आणि याला म्हणतो आपण लांडगा. नंतर आहे वन्य पशु झाले. आता पुढे दिलेलं आहे मम लेखन वस्तुनी. लेखन वस्तुनी मीन्स व्हॉट, तर रायटिंग मटेरियल्स, लिहिण्याच्या वस्तू. आता त्यामध्ये पहिलं आहे मापिका. मापिका म्हणजे आपण म्हणतो स्केल किंवा रूलर त्याला म्हणतात. मोजपट्टी मराठीत त्याचं नाव आहे मोजपट्टी. पुनःपूर्णी म्हणजे काय, तर रिफिल. मराठीत पण आपण त्याला रिफिल असाच शब्द वापरतो सध्या, बरोबर आहे. ॲक्च्युली खरा शब्द आहे पुनःपूर्णी. पुन्हा पुन्हा जी भरली जाते ती, त्याचं नाव आहे पुनःपूर्णी. नंतर आहे इथे वही. और दिस इज नोटबुक वी कॅन से इन इंग्लिश. लेखन पुस्तिका, लिहिण्यासाठीची जी वही आहे तिचं नाव आहे लेखन पुस्तिका, नोटबुक. नंतर आहे मार्जकः. मार्जकः म्हणजे इरेझर, ज्याला आपण खोड रबर असंही म्हणतो, बरोबर. मार्जकः पुसण्यासाठी वापरलं जातं ते मार्जकः. आणि लेखनी. लेखनी मीन्स पेन, मराठीत पण आपण त्याला पेनच म्हणतो. आणि स्यूतः. स्यूतः म्हणजे आपली शाळेची बॅग. दिस इज बॅग, और इन इंग्लिश ऑल्सो दिस इज बॅग. समजलं. याच्या पुढे आहेत वस्तू. कक्षा वस्तुनी म्हणजे आपल्या वर्गखोलीत ज्या वस्तू दिसतात, त्यांचं वर्णन इथे दिलेलं आहे. व्यजनम. व्यजनम म्हणजे पंखा, फॅन इट इज. नंतर आहे वातायनम. वातायनम मीन्स खिडकी, और इट इज विंडो. नेक्स्ट इज फलकम म्हणजे बोर्ड. फलकावरून मराठी शब्द काय आलेला आहे, फळा. की नाही, आपण स्कूलमध्ये बघतो फळ्यावरती नोट्स लिहिल्या गेलेल्या असतात, तर तो फळा म्हणजे संस्कृत आहे फलकम. त्यानंतर आहे आसंदः. आसंदः म्हणजे खुर्ची और चेयर. उत्पीठिका. उत्पीठिका मीन्स टेबल. सुधाखंडः.
सुधाखंड म्हणजे चॉकपीस किंवा खडूचे तुकडे इथे आपल्याला दिसत आहेत, खडू. सुधाखंड म्हणजे खडू. तर ह्या सगळ्या अशा वस्तूंची संस्कृत नावात आपल्याला समजली आहेत. मार्जकः, लेखनी, स्यूतः, व्यजनम. तर पाठांतर करण्यासाठीची सोपी पद्धत काय आहे, तर अर्थवरती लिहायचा, अर्थासाठीचा शब्द. इंग्लिश असेल तर इंग्लिश फॅन लिहायचं आणि त्याच्या खाली 3-3दा व्यजनम व्यजनम असं लिहून तुम्ही पाठ करू शकता, जेणेकरून जेव्हा फॅनचं चित्र दिसेल तुम्हाला संस्कृत शब्द आठवू शकतो, व्यजनम. किंवा विंडो, कारण की आता आपण चित्र लिहून तर नाही शब्द लिहित बसणार. सो विंडो आपल्याला लक्षात येते की विंडोसाठी काय म्हणायचं आहे, तर वातायनम. खिडकीसाठी संस्कृत शब्द आहे वातायनम. अशा प्रकारे आपण हे पाठ करू शकतो. आता पुढची लिस्ट आहे पुष्पाणी. पुष्पाणी, पुष्पाणी म्हणजे काय, तर फुले और फ्लॉवर्स. कमलम, कमलम तुम्हाला समजतं की मराठीत पण त्याचं नाव कमळ असंच आहे, सोपं आहे. अँड इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज लोटस. देन पाटलम, पाटलम म्हणजे रोज किंवा मराठीत त्याला नाव आहे गुलाब. नंतर आहे जपाकुसुमम. जपाकुसुमम म्हणजे जास्वंद किंवा त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये हिबिस्कस. हिबिस्कस लाल रंगाचं जे फूल आहे ते. नंतर आहे सूर्यपुष्पम. सूर्यपुष्पम म्हणजे सनफ्लॉवर किंवा त्याला सूर्यफूल असं आपण म्हणतो मराठीमध्ये. सो सूर्यफूल असं लिहून तुम्ही खाली लिहू शकता सूर्यपुष्पम, कमलम, पाटलम. प्रत्येक ठिकाणी हलंत म आहे ते हे लक्षात ठेवायचं. सेवंतिका, सेवंतिकामध्ये पहिला इकार आहे, या गोष्ट लक्षात ठेवू शकतो. त्याला आपण मराठीत शेवंती असंच नाव आहे, शेवंती. आणि इंग्लिश नाव आहे क्रिसॅन्थमम. क्रिसॅन्थनम. हां, आणि पुढे आहे चंपकम, मीन्स चंपा फ्लॉवर किंवा सोप्या मराठीत त्याचं नाव आहे चाफा. बघा, चंपकवरून चाफा असा शब्द डिराईव्ह झालेला आहे. हे चाफ्याचं, ज्याला आपण सोनचाफा पण म्हणतो, बरोबर. तर त्याच्यासाठी संस्कृत शब्द आहे चंपकम. तर अशा प्रकारे इथे पुष्पाणी हे कव्हर झालेलं आहे. कमलम, पाटलम, जपाकुसुमम, सूर्यपुष्पम, सेवंतिका आणि चंपकम. आता पुढे दिलेलं आहे त्यांनी ग्राम्य पशवः. ग्राम्य पशवः म्हणजे काय, तर डोमेस्टिक ॲनिमल्स वी कॅन से. जे प्राणी आपण पाळतो त्यांना शेतकऱ्याची मदत करण्यासाठी जे ठेवलेले असतात तर ते डोमेस्टिक ॲनिमल्स. फर्स्ट वन इज धेनुहू. धेनुहू मीन्स काऊ किंवा मराठीत आहे गाय. नंतर म्हैस, महिशी म्हणजे बफेलो. दिस इज बफेलो. अजा, अजा इज शी गोट किंवा इथे आपण म्हणतो बकरी. ओके. नंतर आहे मेषः. मेषः म्हणजे आहे मराठीमध्ये मेंढा ज्याला म्हणतो किंवा रॅम, इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी शब्द आहे रॅम. आणि मग गर्दभः. गर्दभः मीन्स डॉंकी आणि मराठीमध्ये बघा गर्दभ म्हणजे काय, तर गाढव असा शब्द आहे. ठीक आहे, त्याला संस्कृत शब्द आहे गर्दभः. शुनकः, तर तुम्हाला माहिती आहे शुनक मीन्स कुत्रा, और इन इंग्लिश वी कॉल इट ॲज डॉग. नेक्स्ट आहे अश्वः. अश्वः म्हणजे घोडा. दिस इज हॉर्स. दिस इज कॅमल. उंट. उष्ट्रः उंट. उष्ट्रवर्ण उंट जरा सिमिलर वाटतो शब्द. नंतर आहे मार्जारः. मार्जारावरून मराठी शब्द आहे मांजर ज्याला म्हणतो.
अशा प्रकारे तो बोलीभाषेत कन्वर्ट होत होत मांजर असं सोपं रूप आलेलं आहे. आणि इंग्लिश इट इज कॅट. तर अशा प्रकारे ही सगळी व्होकॅब्युलरी जी आहे, शब्दकोश हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि 10वीपर्यंत हे साधारण लक्षात ठेवायचं. यातलं कुठलंही आपल्याला येऊ शकतं. सुगम संस्कृत म्हणून जो सेक्शन असतो पेपरमध्ये, त्यामध्ये अशा प्रकारे चित्र देऊन त्याच्यापुढे आपल्याला करेक्ट संस्कृत शब्द लिहायचे असतात आणि हे आपले हातचे मार्क असतात. सो ही एकदा लिस्ट पाठ केली की आपल्यासाठी मार्क मिळवणं खूप सोपं होतं. तर नक्की अशा प्रकारे अभ्यास करून आपली व्होकॅब्युलरी चांगली करू शकता तुम्ही. आवडल्यास हे शेअर करा, सबस्क्राईब करा.